आपल्या या मालिकेमध्ये आपण क्रिकेटला जोडत असतो आपल्या आयुष्याबरोबर. आयुष्यात नाही का काही अडचणी बुगली टाकतात आपल्याला आणि काही यॉर्कर टाकून आपल्याला क्लीन बोल्ड करतात. ह्या सगळ्याचा सामना ज्या पद्धतीने एखादा बॅट्समन करतो, तसाच आपल्याला आयुष्यात करायचा असतो. आपण अशीच सुरुवात करू यासाठी शिस्त ही त्या शिक्षा नाही. शिस्त या शब्दाचं जे कंडिशनिंग आहे समाजातलं, आपल्या आणि बहुतेक अनेक समाजांमध्ये, ते असं आहे की ती कोणीतरी लादायची गोष्ट आहे. म्हणजेच काय, कोणीतरी एक अथॉरिटी असते, ती अथॉरिटी शिस्त लावते आणि कुणीतरी एक असतो हं. व्यक्ती, जो ती शिस्त लावून घेतो. हे ना सुरुवातीला काही काळ असू शकतं. पण जर शिस्तीचा लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे शिस्तीचं नियंत्रणाचं केंद्र हे बाहेर राहिलं त्या व्यक्तीपेक्षा, तर ते फार तकलादू आणि टेम्पररी राहतं. शिस्त लावून घेत असताना कधी-कधी ते केंद्र बाहेर असतं. एखाद्या अथॉरिटीकडे, बरोबर. खेळाडू असेल तर कोचकडे. पण हळू ते सेंटर, ते केंद्र खेळाडूच्या आतमध्ये येणं हे फार महत्वाचं आहे. खूप छान. म्हणजेच काय, की प्रत्येक शिस्त ही शेवटी स्वयंशिस्त असते, हा महत्वाचा भाग. दुसरा मुद्दा ती एन्फोर्स्ड असल्यामुळं त्यामध्ये काय झालेलं आहे, की थोडा कठोरपणा आलाय. कठोरपणा हा काही ठिकाणी आवश्यक पण असतो. पण तो कठोरपणा कशासाठी? तर शिस्त आत उतरवण्यासाठी. बऱ्याच वेळेला कठोरपणे वागताना त्या क्षेत्रातल्या कोचने लक्षात ठेव, की हे आपण का करतोय? तर स्वयंशिस्त आत मुरावी म्हणून बरोबर. आत्ता मला हवं तसं घडावं ह्यासाठी नाही. आणि ही व्हिजन कोचची खरं म्हणजे खूप महत्वाची आहे. म्हणजे काय होईल, की कठोरपणाला मग आस्थेची पुष्टी. जोड मिळेल. जोड. आणि कठोरपणाला आस्थेची जोड नसेल, तर शिस्त आत उतरत नाही आणि शिस्तीची सवय होत नाही. शेवटी शिस्त म्हणजे सवय आहे. इट इज अ हॅबिट अँड इट इज अ हॅबिट ऑफ थिंकिंग, फीलिंग अँड बिहेवियर. मग आता ह्यासाठी पहिली गोष्ट काय महत्वाची आहे? फॉर व्हॉट? मला जोपर्यंत गोल समजणार नाही, तोपर्यंत बाहेरून कितीही लावली, तरी आतमधून शिस्त येणार नाही. म्हणून शिस्तीमागचं गोल स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. मला माझं वजन कमी करायचं आहे, ह्या गोलपेक्षा मला माझा फिटनेस वाढवायचा आहे. म्हणजेच काय, की गोल स्टेटमेंट बदललं पाहिजे. ते आकर्षक पाहिजे, ते अचिव्हेबल पाहिजे, ते रिअलिस्टिक पाहिजे, क्वांटिटेटिव्हली मोजता येण्यासारखं पाहिजे आणि क्वालिटेटिव्हली त्यातला फरक मला समजला पाहिजे. म्हणून आपल्याला नेहमी खेळाडूला सुद्धा कोणत्याही आणि माणसाला सुद्धा त्याचं गोल फक्त रिअलिस्टिक असून चालत नाही, तर ते आकर्षकपणे त्याच्या समोर मांडावं लागतं. परीक्षेत खूप छान मार्क मिळतील म्हणून अभ्यास कर, असं म्हटलं ना, की हो करतोय. मी कोणी नाही म्हणत नाही. हां, पण ते काही फार आकर्षक नाही. अरे, ह्या विषयावरती तू खोलात शिरलास ना, नंतर तू जेव्हा बोलशील तेव्हा लोकं काय ऐकत राहतील तुझ्याकडे, म्हणून तू अभ्यास कर. असं म्हटलं की ते गोल बदलतं. पालक असतील, शिक्षक असतील, कोचेस असतील, त्यांनी गोल स्टेटमेंट द्यायचं कसं? ते आकर्षक पद्धतीने दिलं तर शिस्त उतरण्याची शक्यता जास्त आहे. हाच ना खरं तर अथॉरिटी आणि लीडरशिप ह्याच्यातला फरक आहे. लीडरशिप आपण त्या गोष्टीला म्हणतो, की तो लीडर नसला तरी शिस्त राहते. मी जेव्हा काही स्विमर्सच्या बरोबर काम करतो, तेव्हा आम्ही स्विमर्सना असं सांगतो, की आपला खूप महत्त्वाचा गोल असा आहे, पाण्याबरोबर मैत्री करणं. कारण तुझी जर पाण्याबरोबर मैत्री झाली, तर पोहता-पोहता तुला पाणी पुढे नेतं. हे मार्क स्पिट्झ नावाच्या ऑलिम्पिक विजेत्या स्विमरचं म्हणणं आहे, की माझी पाण्याबरोबरची मैत्री इतकी घट्ट होत गेली, की मला असा अनुभव यायला लागला, की मी हात मारतोय हे जितकं खरं आहे, तितकं पाणी मला पुढे नेते हे. ही एकात्मता असेल आणि मग शिस्त ही शिक्षा न राहता त्याच्यातला जाचकपणा कमी होणं आणि त्यातला वेधकपणा वाढणं, वाह! हे होणं खेळाडूच्यासाठी खास करून कमी वयामध्ये ज्यावेळेला खेळाडू कुठलाही खेळ खेळतात, त्यावेळेला ना
तो वेधकपणा खूप महत्वाचा आहे. पण व्यवसायामध्ये पण तुम्हाला शिस्त ही आणायलाच लागते ना. हो, सगळीकडे शिस्त ही पाहिजेच ना. हो, बरोबर आहे. पण आता काय माहिती आहे का, आत्ता तू कसा बोललास पण, आणायलाच लागते. नाही, हे नाही बरोबर. बरं ना. आपल्याला काय करावं लागणार आहे, की शिस्त हा भाग, ते व्रत आहे. मला ज्या गोलकडे जायचंय त्याच्याकडे न्यायचं एक साधन आहे. ती सवय आहे आणि ती सवय कधी-कधी जाचक वाटेल, पण तिचे लाँग टर्म फायदे खूप आहेत. मग आपल्याला एन्ड्युअर काय करावं लागतं? शॉर्ट टर्म मधला त्रास. ऋतिक रोशन हा अभिनेता आहे. त्याचं एक फार छान वाक्य आहे फिटनेसच्या बाबतीतलं. तो म्हणतो, "व्यायाम करायचा का नाही हा निर्णय मी अंथरुणात नाही तर जिममध्ये गेल्यावर घेतो." क्या बात है! मग आता खेळामध्ये प्रावीण्य जे असतं ते वर्तनाचं, कृतीचं असतं. विराट कोहली आज जो काही दिसतोय हं. त्याचं प्रामुख्याचं कारण आहे त्याचा फिटनेस. हं. पण फिटनेस आणण्यासाठी त्यांनी खूप रुटीनमध्ये स्वतःला ठेवलं. त्यांनी असं म्हटलं होतं, की जिममध्ये जाणं, फिटनेस ठेवणं हा माझ्यासाठी आनंदाचा भाग आहे. आपल्याला नेहमी विराट कोहली खेळत असताना काय जाणवतं? 2 गोष्टी जाणवतात. पहिली गोष्ट जाणवते रिदम. मग त्याचं सिंगल काढण्यामध्ये पण रिदम आहे. हं. तो फील्डिंग करत असतो तेव्हा सुद्धा रिदम आहे. त्याचा प्रेझेन्सच रिदमिक आहे. सो इट इज रिदमिक अँड एनर्जेटिक. रिदम इज द की ऑफ डिसिप्लिन. कारण रिदम आला की यांत्रिकपणा गेला. कोणतीही शिस्त जेव्हा रिदमिक होते, तेव्हाच ती उत्कृष्टतेकडे जाते. तो त्याचा फिटनेसचा प्रोसेसही एन्जॉय करतो. त्याचा खेळायचा प्रोसेसही एन्जॉय करतो आणि ते करत असताना त्याचं जो फायनल गोल आहे त्याच्यावरचं लक्ष ढळत नाही. म्हणजे गोल ओरिएंटेशन असतं आणि प्रोसेस डॉमिनेशन असतं. त्याला माहिती असतं नेहमीचा सराव करताना जिममधला सराव नेटमधल्या सरावाला कसा जोडायचा. नेटमधला सराव हा मॅचच्या खेळीला कसा जोडायचा. मॅचची खेळी टीमच्या गोलला कशी जोडायची. ही चेन ऑफ डिसिप्लिन कळणं, जिथं माझा गोल आणि माझ्या टीमचा गोल एकत्र कसा करायचा. विराट कोहली हा वन ऑफ द बेस्ट चेसर. यू सेट अ टार्गेट अँड विराट कोहली गोज ऑन. तो एका पर्टिक्युलर स्टेजला तो त्या झोनमध्ये जातो. त्या झोनमध्ये तो एवढा इझी जातो की जस्ट वंडर. बघा, हे प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला लागू आहे. आपण जेव्हा शिस्तीनं कोणतीही सवय लावायला घेतो, तेव्हा पहिल्यांदा असते त्याला म्हणतात उजळणी. उजळणी म्हणजे जे आपण शिकलेलो आहोत ते पुन्हा गिरवायचं. दुसरा शब्द आहे सराव. हं? सराव याचा अर्थ की उजळणीची सवय. त्याच्या पुढचा टप्पा आहे रियाज. उजळणीमध्ये आपण जे शिकलेलो असतो तेच करत असतो. सरावामध्ये आपण उजळणीची सवय लावून घेत असतो. रियाज ह्याच्यामध्ये आपण स्थल काल परिस्थितीनुसार कोणकोणते बदल इम्प्रूव्हायझेशन्स करणार हे आपण रियाजामध्ये शिकत असतो. कुठलाही कलाकार असेल, खेळाडू असेल, त्याचा तोपर्यंतचा अनुभव जेव्हा त्याच्या सरावात घालतो तेव्हा त्याचा रियाज होतो. मग तो अनुभव प्रत्यक्ष घेतलेला असेल किंवा पाहिलेला असेल. हं? आणि हे करता करता जेव्हा खेळणारा आणि त्याचं स्किल हे एकत्र होतं त्याला म्हणतात साधना. आणि झोनमध्ये जाणं म्हणजे साधना. झोनमध्ये जेव्हा खेळाडू जातो, परफॉर्मर जातो, कुणीही जातो, तेव्हा तुम्हाला तो तिकडे दिसणारा त्याचं स्किल, त्याच्या स्किलचं ॲप्लिकेशन, त्या ॲप्लिकेशनचं टीमच्या गोल बरोबरचं नातं, या सगळ्या गोष्टी एकसंधपणे दिसत असतात. म्हणून ती साधना असते. ती साधना पहिल्यांदा
स्वतःची स्वतः करावी लागते. आणि मग ती जेव्हा उत्तम होते तेव्हा 50,000 प्रेक्षकांच्या समोरही तशीच करता येते. अगदी अगदी त्याला आपण झोन म्हणतो. वा क्या बात. की त्यावेळेला कोणत्याही बाह्य घटकावर माझा परफॉर्मन्स अवलंबून नसतो. मी माझं स्किल आणि येणारं स्टिम्युलस. त्याचबरोबर बघा, की जे आपण सगळ्यांनी विराट कोहलीकडून शिकावं, की मोठी सिक्स मारल्यानंतर पुढच्या बॉलला सिंगल कशी काढायची. मला वाटतं विजडम इज देअर, की मी जेव्हा माझ्या स्किलला असामान्यतेकडे नेतोय, म्हणजे त्याचं स्किल काही सामान्य नाही आहे. त्याने विथ डिसिप्लिन ते असामान्य केलेलं आहे. पण असामान्य स्किलला सुद्धा वास्तवामध्ये ठेवा आणि तरीही मला तो स्टिम्युलस असा शब्द मी जो वापरला, त्या स्टिम्युलसच्या मेरिटप्रमाणे खेळता आलं पाहिजे. म्हणजेच काय, की एक बॉल समजा माझ्या बॅटीच्या टप्प्यात पडला आणि मी तो मारला. दुसरा पडला, तो मी मारला. पण तिसरा अगदी ॲक्युरेट पडला आणि त्याला हाईटच नाही मिळाली समजा. हम्म. म्हणजे तो माझ्या बॅटच्या मध्यभागी बसणार नाही हे मला कळलं, की हा ना स्लोअर वन आहे. ह्याला तो बाउन्स नाही आहे पहिल्या दोघांचा. त्यावेळेला मी त्याला सिंगलला नेणं, हा. हा सुद्धा झोनचाच भाग आहे. फक्त फटके मारणं म्हणजे झोन नाही. आपल्याला त्या परिस्थितीनुसार आणि टीमच्या गोलनुसार खेळता येईल. म्हणजे जसं अश्विन खेळला होता ऑस्ट्रेलियामध्ये, शार्दूल ठाकूर खेळला होता. आपल्याकडे रोहित नव्हता, विराट नव्हता, अजिंक्य रहाणे आपला कप्तान होता. त्यावेळेला काय लक्षात आलं आपल्या, की त्या कप्तानाने सुद्धा जणू काही सर्वांनाच साधनेच्या टप्प्यावर नेलं होतं. ती सिरीज भारत जिंकला, ती मला असं वाटतं, की संपूर्ण संघाची साधना आणि त्या साधनेमध्ये जी शिस्त होती, हा हा ती शिस्त खरी शिस्त. कारण त्यावेळेला परिस्थिती काय होती, की भारतीय संघामधल्या सगळ्या लोकांनी जेवढे टेस्टमध्ये बळी घेतले असतील गोलंदाजांनी, त्याच्या कितीतरी पट बळी समोरच्या संघातल्या एका माणसाने घेतले होते. आता इतकी विषमता असताना, दिसणारी विषमता असताना, तुम्ही साधनेशिवाय आणि साधनेतून आलेल्या शिस्तीशिवाय ना, इकडून तिकडं जाऊ नाही शकत. विराटसारखा खेळाडू सुद्धा हा स्वतः शिस्तीची साधना करत असताना समोरच्याला सुद्धा त्या साधनेवरती आणायला इन्फ्लुएन्स करतो. म्हणून महत्त्वाचं काय आहे, जी शिस्त उत्कृष्टतेकडे नेते ती खरी शिस्त आणि जी शिस्त यांत्रिक बनवते त्यामुळे ना खेळाचा विकास होतो ना खेळाडूचा. सचिन एका पर्टिक्युलर डिलिव्हरीवर आउटसाइड दी ऑफ स्टंपवर सतत फौटत होता आणि त्यांनी ठरवलं की आता मी एक डिसिप्लिन खेळ खेळणार आहे आणि ते खेळताना कुठलाही ऑफ साईडचा बॉल मारणारच नाही. त्यांनी ऑफ साईडला एकही बॉल मारला नाही. जो काही खेळ होता सगळा ऑन साईडला, मिड विकेट, मिड ऑन साईडला त्यांनी केला आणि 238 धावा सचिननी केल्या आणि तो बॅट पॅच घालवला. ही बाजू आहे त्याला म्हणतात संयम. संयम आपल्याला सांगतो की कोणत्या वेळी कोणता ऑप्शन घ्यायचा आणि कोणत्या वेळी कोणता ऑप्शन नाही घ्यायचा. पुढचा शब्द आहे निग्रह. विनोबांनी असं म्हटलंय की संयम सततचा आणि निग्रह मध्ये मध्ये. या सचिनच्या खेळीमध्ये आपल्याला संयम आणि निग्रह या दोघांचं एक मिश्रण दिसतं. अमुक एक जो मला सतत आऊट करणारा बॉल आहे, तो मी खेळणार नाही. हा निग्रह केला. संयम म्हणजे की हे मी धोरण म्हणून घेईन, पण मी मध्ये मात्र पाहायला त्या संयमाची परीक्षा मी व्हेरिएशन घेईन. समजा त्यानं फक्त निग्रह वापरला असता ना, तर कळल्यावरती समोरच्या कॅप्टनला त्यानं त्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट बदलली असती. त्याला हे सुद्धा माहिती होतं की जर मी आज ऑन साईडला मारतोय तर तो ऑन साईड पॅक करेल, तर मला ऑफ साईड ही पूर्ण बायकॉट करून चालणार नाही. म्हणजेच काय की माझा ऑन साईडचा प्रेफरन्स असेल, पण ऑफ साईडला मी कधीही मारू शकतो हे समोरच्या कॅप्टनला कळलं पाहिजे. तर समोरचा कॅप्टन 3 आणि 4 इथे पण ठेवेल. संयम आणि निग्रह
ह्या दोन्हीमधून स्वतःच्या विचार, भावना आणि वर्तनावरती नियंत्रण नाही तर नियमन येतं. नियंत्रण हे नेहमी 0-1 म्हणजे बायनरी असतं आणि नियमन हे 0 ते 9 डेसिमल असतं. म्हणून शिस्त ही कधी बायनरीमध्ये लावायची नाही. आपल्याला नेहमी ऑन आणि ऑफ शिस्तीची सवय असते. पण शिस्तीमध्ये सुद्धा एक छटा आहे. शिस्तीमध्ये सुद्धा नियमन आहे. शिस्त म्हणजे यांत्रिकपणा नाही. शिस्त म्हणजे ठरवून केलेला प्रयोग सुद्धा आहे. हे सारं आपण जेव्हा लक्षात घेऊ, तेव्हा शिस्त हा शब्द सुद्धा आपल्याला कमी जाचक वाटायला लागेल किंवा कधी-कधी मित्रासारखा पण वाटायला लागेल.